सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खासदार उदयनराजे भोसले यांना पुन्हा एकदा सातारा लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार आहे आणि त्यांच्या विरोधात त्यांना नेहमीच गेल्या 2 लोकसभा मतदारसंघामध्ये कडवी टक्कर देणारे पुरुषोत्तम जाधव हे पुन्हा एकदा रणांगणात येणार आहेत। आज पुरुषोत्तम जाधव यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणि सातारा लोकसभा मतदारसंघावर आपण पुन्हा एकदा भगवा फडकवणार आहोत असं जाहीर केलं। खरं तर पुरुषोत्तम जाधव यांनी 2009 मध्ये शिवसेनेकडूनच सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांना 2.5 लाख इतकं मतदान झालं होतं। उदयनराजे भोसले यांच्या विरोधात त्यांना पराभव पत्करावा लागला। यानंतर 2014 मध्ये साताराची जागा रिपाईनला सुटली आणि त्यामुळे पुरुषोत्तम जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली। या निवडणुकीमध्ये त्यांना 1.5 लाख इतकं मतदान मिळालं। या निवडणुकीमध्ये त्यांचा मताधिक्याने उदयनराजे भोसले यांनी पराभव केला। पण आता पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश करून पुरुषोत्तम जाधव हे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात दंड थोपाटून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत। आम्ही त्यांच्याशी बातचीत केली तेव्हा त्यांनी काय म्हटले ते पाहूयात। तुम्ही यंदा सातारा लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात। आजच तुमचा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झालाय, तर काय सांगाल? ही तुमची तिसरी टर्म असणार आहे। हो, नक्कीच ही माझी तिसरी टर्म आहे आणि खरं तर गेल्या तिसऱ्या टर्मला खरं तर परंतु तेव्हा माझ्या नशिबामध्ये नव्हतं, त्यामुळे 5 वर्ष ही माझी अशी अज्ञातवासामध्ये गेली आणि 5 वर्ष मला वाट बघावी लागली आणि आज मी पुन्हा माझ्या स्वगृही परतलोय। तो आनंद मला झाला घरी आल्याचा आणि मला खात्री आहे की मी आज तिसऱ्यांदा जर पक्षप्रमुख उद्धवजींनी मला संधी दिली तर मी तिसऱ्यांदा लढणार आहे। 5 वर्ष सातत्याने सातारा जिल्ह्यातील जनतेच्या संपर्कात आहे। सर्व थरातील सर्व वेगवेगळ्या विषयावरती मी काम करतोय। मग याच्यामध्ये खेळाडू असतील, शेतकरी असतील, बेरोजगारी असेल, अंध अपंग असतील, दिव्यांग, सगळ्या विषयामध्ये मी काम करतोय। त्यामुळे मला मी स्वतः एका कष्टकरी शेतकऱ्याचा वारकऱ्याचा मुलगा असल्यामुळे गरिबी काय असते ती मी जवळून पाहिली, अडचणी काय असतात त्याने जवळून पाहिलेल्या आहेत। त्यामुळं मला आज सातारा जिल्ह्यातील सगळ्यांच्या व्यथा दिसत आहेत। आज आमच्याकडे जे विद्यमान खासदार आहेत, गेली 10 वर्ष ते आमचे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतायत, परंतु या 10 वर्षामध्ये ते कुठल्याही समस्या ज्या सातारकरांच्या त्या सोडवू शकले नाहीयेत। 10 वर्षामध्ये त्यांनी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये एकदा जरी भेट दिली असती तरी देखील खूप मोठं काम झालं असतं। ते संसदेतच गैरहजर आहेत तर इथल्या जिल्ह्यातल्या हजारो गावामध्ये ते कधी भेटी देणार? एकही प्रश्न त्यांनी सातारकरांचा संसदेत विचारलेला नाहीये। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध प्रचंड असंतोषाची लाट आहे। सर, खरं तर मग आपण या लढाईला राजेंच्या विरोधात जनसामान्याच्या नेत्याची लढाई असं म्हणू शकतो का? हा, राज्य विरुद्ध प्रजा म्हणा तुम्ही। मी सर्वसामान्य जनतेचा सेवक आहे, नक्कीच काहीच हरकत नाही। आणि तसंच आहे ना, राजा विरुद्ध प्रजा। मी अगदी शेतकऱ्याचा मुलगा आहे, कष्टकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळं नक्कीच तशीच ही लढाई असणार आहे। खरं तर सर, आपण बघितलं तर सातारामध्ये उदयनराजे भोसले हे मोठं प्रस्थ मानलं जातं। तरुणांमध्ये, युवकांमध्ये त्यांच्याविषयी क्रेज आहे, त्यामुळे ही लढाई कुठेतरी तुमच्यासाठी अवघड असू शकते असं तुम्हाला वाटतं का? यापूर्वीच्या लढाईच्या अवघड होत्या, ही लढाई खूप सोपी आहे। मला यावेळी ही लढाई खूप सोपी वाटते। मला 100% या जिल्ह्यामध्ये परिवर्तन दिसतंय। आज भाजप आणि सेनेची ताकद खूप मोठी वाढलेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळे यावेळी साताऱ्यामध्ये चमत्कार घडणार आहे आणि साताऱ्यामध्ये युतीचा उमेदवार खासदार होणार आहे। सर, मागच्या वर्षी 2014च्या निवडणुकीमध्ये तुम्ही अपक्ष म्हणून लढलात, तुम्हाला जवळजवळ 1.5 लाखांपेक्षा जास्त मतदान मिळालं, परंतु आता यंदा तुम्ही शिवसेनेकडून ही निवडणूक लढवू इच्छिता, तर यामागचं काही कारण की अपक्ष आणि आता यंदा अपक्ष न लढता तुम्ही शिवसेनेतर्फे निवडणूक लढवू इच्छितात? हे बघा, मी 2009ला मी शिवसेनेकडून लढलो होतो, तेव्हा मला 2.5 लाख मतं पडली होती। बरोबर, तेव्हा मी नवीन होतो राजकारणामध्ये। असाच मी 16 दिवस आधी सेनेमध्ये प्रवेश करून मी तेव्हा निवडणुकीला सामोरं गेलो होतो
आणि त्यानंतर मी जिल्हा प्रमुख म्हणून 5 वर्ष चांगली बांधणी केली होती. परंतु 2014ला आमच्या सेनेच्या जागेची जागा ही वाट्याची जागा ही मित्र पक्षाला सोडण्यात आली रिपाईल. आणि त्यामुळे मला तेव्हा तो निर्णय अप्रिय निर्णय होता. परंतु सातारकरांना एक सक्षम पर्याय देण्यासाठी मी त्यावेळी अपक्ष रिंगणामध्ये उतरलो होतो आणि तो मी तेव्हा केलेला माझा प्रयत्न होता. मला माहिती होतं तो सफल होईल. परंतु मी सातारकरांसाठी जनतेसाठी त्या 2.5 लाख मतदारांसाठी मी गेल्या वेळी अपक्ष निवडणुकीला सामोरा गेलो होतो. सर, एक शेवटचा प्रश्न. उदयनराजेंच्या विरोधात सलग 2 वेळा तुम्ही निवडणूक लढवलीत, निवडणुकीमध्ये मागे पडलात, सलग 3ऱ्यांदा निवडणूक लढवताय. अशी एक कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला प्रत्येक वेळी या निवडणुकीमध्ये उभं राहण्यासाठी एक सामर्थ्य देत असते की उदयनराजे राजे असले तरी त्यांच्या विरोधात मी दंड थोपटणार? मी शिवरायांच्या विचारांचा वारसा घेऊन जगतोय. मी सर्वसामान्यांची लढाई लढतोय आणि सर्वसामान्यांची लढाई माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी लढणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून त्यांचे नेहमीचे उमेदवार म्हणजे उदयनराजे भोसले आणि शिवसेनेकडून पुरुषोत्तम जाधव यांचं नाव आता निश्चित मानलं जात आहे. खरं तर पूर्वापार चालत आलेली ही लढत आता यंदाच्या वर्षी रंगतदार होणार आहे, कारण उदयनराजे भोसले यांच्याविषयी लोकांमध्ये रोष आहे. त्यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये काम केलं नाही असं जनतेचं, त्याचबरोबर पुरुषोत्तम जाधव यांचं सुद्धा म्हणणं आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांचा कौल उदयनराजे भोसले यांनाच असणार की पुरुषोत्तम जाधव यांची वर्णी लागणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.